नर्मदे हर. आज आपण दधीची ऋषींची थोडक्यात माहिती करून घेणार आहे. प्राचीन काळी नैमिषारण्यात दधीची ऋषींचा आश्रम होता. या आश्रमात देश विदेशातील अनेक विद्यार्थी शिकायला येत. कारण दधीची केवळ तपस्वी नव्हते, तर महाज्ञानी, प्रख्यात शैलचिकित्सक, सत्यवचनी, महावैज्ञानिक, अणुशास्त्रज्ञ होते. त्यांना ब्रह्मविद्या प्राप्त होती, त्यामुळं सर्वत्र त्यांचा मोठा दबदबा होता. जेव्हा ही ब्रह्मविद्या इंद्राला प्राप्त करून घ्यायची इच्छा झाली, तेव्हा तो दधीचींच्याकडे आला. पण दधीची ऋषींनी तू ब्रह्मविद्या शिकण्यास योग्य नाही आहेस असं सांगून त्याला परत पाठवलं. त्यामुळे इंद्र खूप चिडला, पण हात चोळत बसण्याखेरीज तो काहीही करू शकत नव्हता. इंद्रानं त्यानंतर असं एक वरदान मिळवलं भगवंताच्याकडनं की दधीचींच्या मुखातून ब्रह्मविद्या केवळ इंद्रालाच मिळेल. जेव्हा हे दधीची ऋषींना समजलं, तेव्हा त्यांच्या ध्यानात इंद्राचा लबाडपणा लक्षात आला. इंद्राला आपलं आसन कायम ठेवणं हेच महत्त्वाचं वाटायचं काम. त्यामुळं जेव्हा दधीची ऋषी तपश्चर्या करत बसले, खूप काळपर्यंत त्यांची तपश्चर्या चालली, तेव्हा त्याला भीती वाटली. कदाचित आपलं आसन बळकवण्याकरता हे तपश्चर्या करत असतील, म्हणून त्यांनी त्यांची तपस्या भंग करण्याकरता अप्सरांना पाठवलं. पण काहीही उपयोग झाला नाही. पुन्हा एकदा त्यांनी असाच प्रयत्न केला आणि शेवटी दधीचींना मारण्याकरता त्यांनी मारेकरी सुद्धा घातले. पण दधीची ऋषींच्यावर अनेक घाव करून सुद्धा दधीचींना काही झालं नाही. हे बघून सगळे सैनिक इंद्राला सांगत परत गेले. इंद्राचा त्यांच्यावर रागच होता, कारण अगोदर ही ब्रह्मविद्या दिली नाही, आणि दुसरी गोष्ट आपल्याला पात्रता नाही आहे म्हणून ती दिलेली नाही आहे. हे एक डोक्यात त्याच्या पिनलं. आनंद आणि विद्या या अशा दोन गोष्टी आहेत की जेवढ्या लोकांना ती द्याल तेवढ्या त्या वाढतच जातात. पण आता इंद्राने मिळवलेल्या वरदानामुळं दधीचींना ही ब्रह्मविद्या इंद्राखेरीज कुणाला दुसऱ्याला देणं अशक्य होतं. तरीही दधीचींना काही फारसं वाईट वाटलं नाही. ते शिव आराधनेत अखंड मग्न असायचे. भगवान शंकरानं त्यांना 3 वर दिले. ते अतिशय प्रसन्न झाले आणि काय पाहिजे ते माग म्हणल्यावर ते म्हणले की मला 3 वर हवेत. भोलेनाथांच्या एका वराप्रमाणे त्यांनी शरीरातील सर्व हाडे वज्राप्रमाणे मजबूत व्हायचं वरदान प्राप्त केलं. दुसऱ्या वरदानानं कोणीही त्यांचा वध करू शकणार नाहीत असं वरदान मागितलं. आणि तिसरं वरदान, कधीही माझ्या मुखावर दीनवाणा भाव दिसू नये, हे एक वरदान मागितलं. अशा रीतीने इंद्राचे सगळे प्रयत्न फसले आणि त्याला काही ब्रह्मविद्या प्राप्त करायला येईना. एक दिवस दधीचींच्याकडे अश्विनी कुमार आले आणि त्यांनी आम्हाला ब्रह्मविद्या शिकवा अशी विनंती केली. दधीचींनी त्यांना खरी अडचण सांगितली की इंद्राशिवाय आता मी कुणालाही माझ्या मुखानं ब्रह्मविद्या सांगू शकत नाही, शिकवू शकत नाही. तेव्हा जर तुम्ही माझं शिर कापून त्या जागी अश्वशीर लावलं तर त्याच्या मुखानं मी तुम्हाला ब्रह्मविद्या देईन.
अश्विनी कुमारांना अश्वाचं शिर असल्यामुळं दधीचीनी अश्वशीर लावण्याचं इच्छा व्यक्त केलेली होती. अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य आहेत. त्यांना हे शक्य वाटलं म्हणून त्यांनी दधीचींचं शिर कापून सुरक्षित ठेवलं आणि त्या जागी अश्वशिर ठेवलं. उत्तम शस्त्रक्रिया झाली. अश्वशिर व्यवस्थित रोपण होऊन आता अश्वशिर असलेले दधीची व्यवस्थित खाऊ पिऊ लागले. अश्विनी कुमारांनी दधीचींच्या मूळ शरीरातील मेंदूमधील सर्व काही अश्वशिरात संक्रमित केलं. आता दधीचींच्या धडावर अश्वशिर बसवल्यामुळं त्यांना अश्वशिरा ऋषी म्हणून सुद्धा लोक ओळखायला लागले. आणि त्यांनी अश्वाच्या शिरातनं अश्वमुखातनं जी विद्या दिली ती अश्वशिरस विद्या म्हणून ओळखली जाते. अश्विनी कुमारांना ब्रह्मविद्या शिकवायला सुरुवात केलेली आहे हे समजताच इंद्र अतिशय चिडला आणि त्याने स्वतःच अचानक दधीचींच्यावर हल्ला केला आणि त्यांचं अश्वशीर कापून टाकलं. इंद्र आनंदाने निघून गेला. काही वेळानं परत तिथं अश्विनी कुमार आले आणि त्यांनी दधीचींचे धडच बघितलं. बाजूला अश्वशीर पडलेलं होतं. त्यांनी त्वरित ते सुरक्षित ठेवलेलं दधीची ऋषींचं मूळ शिर आणलं आणि दधीचींच्या धडावर त्याचं रोपण केलं आणि अश्वशिरातील मेंदूमधील सर्व काही मूळ शिरामध्ये संक्रमित केलं. त्यामुळं दधीचींना पुन्हा मूळ रूपात आपली काया मिळाली आणि ते जिवंत झाले. यापूर्वी एका लढाईत दधीचींचं शरीर लढताना अगदी छिन्न विच्छिन्न झालेलं होतं. त्यावेळी शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या वापरून दधीचींना जिवंत केलंच आणि त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान दिलं. त्यांना संजीवनी विद्याही शिकवली. कारण शुक्राचार्य दधीचींच्या प्रेमात पडले. ते दधीचींना पुत्र मानायला लागलेले होते. इतकं दधीचींचं वागणं चांगलं होतं. एकदा देव असुरांच्या युद्धामध्ये असुरांचा पूर्ण पराजय झाला. त्यानंतर आपली सगळी दिव्यास्त्र कुठेतरी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व देव योग्य ती जागा शोधत होते. कारण शांततेच्या काळात दिव्यास्त्रांचं रक्षण करणं हे अति किचकट आणि महत्त्वाचं काम असतं. ही जर दिव्यास्त्र असुरांच्या हातात पडली तर ते आपल्यावर कधीही हल्ला करतील आणि पुन्हा तिन्ही लोक जिंकून घेतील ही भीती त्यांना वाटत होती. ह्या अस्त्रांच्या पुढं कुणाचं काहीही चालत नाही अशी ती प्रभावी होती. त्यामुळं ही दिव्यास्त्र सुरक्षित ठेवण्याकरता सांभाळण्याकरता त्याने एक उत्तम विश्वस्त हवा होता, न्यासी हवा होता. तेव्हा सगळ्यांनी जेव्हा विचार केला तेव्हा सर्वानुमते दधीची ऋषींच्या इतका उत्तम न्यासी म्हणजेच विश्वस्त कुणी त्यांना आढळला नाही. सर्व देव दधीचींच्याकडे आले. सोबत सर्व दिव्यास्त्र होतीच. सर्वांनी दधीची ऋषींना विनंती केली की ही सगळी दिव्यास्त्र असुरांच्या हाती पडू नयेत म्हणून तुम्हीच ही सर्व योग्य रीतीने सांभाळा, सुरक्षित ठेवा. दधीचींनी जाणलं की जोखीम फार मोठी आहे. आश्रमात ही शस्त्रे ठेवली तर असुर कधीतरी अचानक हल्ला करून ताब्यात घेतील दिव्यास्त्र. त्यामुळं अनर्थ घडेल. पापाचारी, अन्यायी, अधर्मानं वागणाऱ्यांच्या हातात तिन्ही लोक जातील. तेव्हा त्यांनी पूर्ण विचारांती एक रासायनिक प्रक्रिया करून सर्व दिव्यास्त्रांचं अणूमध्ये परिवर्तन केलं. हे सर्व त्यांनी अणू एका द्रव्यात घालून ते द्रव्य प्राशन केलं. आपल्या शरीरातच सर्व दिव्यास्त्र त्यांनी धारण केली. त्यामुळं त्यांना अणुशक्तीचे जनक मानतात. तसेच
आण्विक शक्ती संवर्धन गुणसूत्रांचे प्रणेतेही मानतात. त्यांनी आपल्याच शरीराला दिव्यास्त्रांचं सर्वात मोठं सुरक्षित भांडार बनवलं. इंद्राला पुन्हा सत्तेचा गर्व आला. एक दिवस इंद्राणीसह इंद्र आपल्या दरबारात बसलेले होते. नर्मदे हर. इंद्राणीसह दरबारात बसले होते. गंधर्व गात होते, समोर अप्सरा नाच करत होत्या. आनंद चाललेला होता. तेवढ्यात देवांचे गुरु बृहस्पती दरबारात आले. इंद्रानं आपले गुरुदेव बृहस्पती येताना पाहिलं, पण त्यांना डोळ्यांनी सुद्धा नमस्कार केला नाही किंवा उठून उभाही राहिला नाही. इंद्र नाचगाणी बघण्यात गर्क राहिला. देवांच्या गुरूंना हे अत्यंत अपमानकारक वाटलं आणि ते काहीही न बोलता तिथून निघून गेले. गुरुदेव बृहस्पती निघून गेल्यावर इंद्र भानावर आला आणि आपल्या हातनं गुरूंचा मोठा अपराध झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. गुरुबल नाहीसं झालं कारण गुरु त्यांना सोडून गेले हे सगळ्यात अगोदर असुरांचे गुरु शुक्राचार्य यांना कळलं आणि त्याने असुरांना इंद्रपुरीवर हल्ला करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे असुरांनी हल्ला केला. इंद्राच्याकडून इंद्रपद हिसकावून घेतलं आणि सगळे देव ब्रह्मदेवांच्याकडं धावत गेले, याचना करत गेले, आम्हाला आमचं इंद्रपद हवंय, काय करावं. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना चांगलं सुनवलं. इंद्राला सांगितलं त्यांनी की गुरुदेव आले असताना तुम्ही त्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष करून त्यांचा अपमान केला, हे काही चांगले झालेलं नाही आहे आणि ते गुरुबल कमी झाल्यामुळेच तुमचा पराभव झाला आहे. तेव्हा अगोदर गुरुबल प्राप्त करण्याकरता गुरु शोधा. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे इंद्र आणि सगळे देव विश्वरूपाकडे गेले. खरं म्हणजे विश्वरूप हा आईकडून असुर कुलातला होता. त्याची आई असुर होती, म्हणून तो देवांचं गुरुपद स्वीकारण्यास तयार नव्हता. तरी सुद्धा देवानी खूप याचना केली. इंद्राने अत्यंत केविलवाणी विनंती केली, म्हणून देवांचं गुरुपद त्यांनी स्वीकारलं. देवांचं गुरुपद स्वीकारलं. त्यांनी नारायण कवच शिकवलं सगळ्यांना. त्यामुळं देवांना पुन्हा नारायण कवच आणि गुरुबल प्राप्त झालं. देवाने पुन्हा इंद्राच्या आधिपत्याखाली स्वर्गाचं राज्य मिळवलं. एक दिवस इंद्र आपले गुरुदेव विश्वरूप यांना भेटायला गेला. त्यावेळेला विश्वरूप यज्ञ करत होतं. यज्ञातला आविर्भाग त्यांनी देवांना दिला आणि हळूच असुरांनाही दिला. हे बघून इंद्राला अत्यंत राग आला. आमचंच खाऊन असुरांना शक्ती देतोयस हे त्याला आवडलं नाही आणि त्यांनी आपल्या गुरूंचा शिरच्छेद केला. त्यामुळं इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. गुरूंचे म्हणजे विश्वरूपाचे वडील अत्यंत रागावले आणि त्यांनी क्रोधानं एक वृत्रासूर नावाचा पुत्र निर्माण केला आणि त्याला देवांच्यावर सूड घ्यायला सांगितलं. वृत्रासूर अत्यंत बलवान होता. त्यांनी देवांच्यावर हल्ला केला. देवांचा पराभव होत होता त्याच्यापुढं. देवांचं त्याच्यापुढं काही चालत नव्हतं. हा वृत्रासूर अतिशय शक्तिमान होता, पण क्रूर होता, दुराचारी होता, अधर्मी होता. पुन्हा देव घाबरले
इंद्राला पुढं करून सगळे ब्रह्मदेवाकडे गेले, कारण वृत्रासुरावर कोणतंही शस्त्रच चालत नव्हतं. याला काय उपाय आहे हे त्यांना विचारायचं होतं. ब्रह्मदेवाने सगळ्यांना सांगितलं, वृत्रासुराला मारण्याचा एकच उपाय आहे, तो तुम्ही अंमलात आणला तरच शक्य, नाहीतर काय वृत्रासुरला आम्ही काही मारू शकणार नाही. इंद्र म्हणले, असुरांच्यापासून आमचं रक्षण करण्याचा कोणता मार्ग आहे तो सांगा. वृत्रासुरला मारलं नाही तर दुराचारी, पापाचारी, अधर्मी असुरांच्या ताब्यात हे त्रिलोक जाती अनरतील. ब्रह्मदेव म्हणले, त्यागामध्ये अमोघ शक्ती आहे, त्यामुळं कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. पण सध्या तर तुम्ही सगळेजण विषयभोगातच रंगलेला आहात. कोणासाठी त्याग करायची वृत्तीच नष्ट झालेली आहे. त्यामुळं तिन्ही लोक असुरांच्या ताब्यात गेलेले आहेत. पण एकच उपाय आहे. इंद्र पुन्हा म्हणतो, लवकर काय ते सांगा आम्हाला उपाय, आम्ही तो अंमलात आणू. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, सध्या नैमिषारण्यात एक महान तपस्वी राहतात, त्यांचं नाव आहे दधीची. त्यांनी साधना करून विज्ञानानं आण्विक शक्ती संवर्धन करून आपले शरीर अत्यंत शक्तिमान बनवले आहेत. आपल्या अस्थी अत्यंत कठीण बनवलेले आहेत. त्यांच्या अस्थींनी बनवलेलं शस्त्र वापरूनच वृत्रासुराचा नाश होईल. इंद्र म्हणला, पण दधीची तर जिवंत आहेत, मग त्यांच्या अस्थी मला कशावर मिळतील? ब्रह्मदेव म्हणले, मी आपल्याला वृत्रासुराला मारण्याचा उपाय सांगितला आहे. आता तो कसा अंमलात आणायचा हा तुमचा प्रश्न आहे, ते तुम्ही ठरवा. झालं. इकडे देवासुरांच्या युद्धामुळं दधीचीही चिंतित होते. त्यांना ठाऊक होतं की जर असुरांचं राज्य आलं तर अनिती, अत्याचार, भ्रष्टाचार यांचंच राज्य येईल, कारण वृत्रासुर अत्यंत क्रूर आणि अत्याचारी होता. इंद्राला शंका वाटत होती की दधीची आपल्याला अस्थी देतील का, कारण इंद्राने दधीचीना मारण्याचा 2 वेळा प्रयत्न केलेला होता. आता ज्यांना आपण मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडेच आपण याचना करायला जायचं आहे, याचं मोठं दुःख इंद्राला होतं. पण दुसरा इलाजच नव्हता. अगदी नाईलाजाने सर्व देवांसह इंद्र नैमिषारण्यात दधीची आश्रमात आले. दधीची ऋषींनी सगळ्यांचं उत्तम स्वागत केलं. तेव्हा इंद्रानं ब्रह्मदेवाने सांगितलेला वृत्रासुराला मारण्याचा एकमेव उपाय त्यांच्या कानावर घातला आणि म्हणाला, म्हणून आम्हाला शस्त्र बनवण्यासाठी आपल्या अस्थींची गरज आहे, कृपया तुमच्या अस्थी आम्हाला द्या. दधीचीने शांतपणे ऐकलं आणि ते हसले आणि हसून देवानं म्हणले, तुमच्यापैकी कुणालाही मी असं विचारलं आणि म्हणलं की मला तुमच्या अस्थी थोड्या द्या, एकतरी देव तुमच्या अस्थी द्यायला तयार होईल का? इंद्रासह सर्व देव उदास झाले. आता काय हे आपल्याला अस्थी देणार नाहीत असंच सगळ्यांना वाटलं. काय करावं कळेना. तेव्हा पुन्हा दधीची म्हणाले, आपण माझे अतिथी आहात, तुमची इच्छा पुरी करणं माझं परम कर्तव्य आहे. प्रत्येक मनुष्याला मृत्यू अटळ आहे. या शरीराचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होणार असेल, मानवजातीच्या कल्याणासाठी होणार असेल तर मी मोठा नशिबवानच आहे. मी आपल्या इच्छेनुसार जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या भल्यासाठी अस्थी देण्यास तयार आहे. सगळ्या देवांना अतिशय आनंद झाला. दधीची त्यावेळी म्हणले, मला देहशुद्धी करण्याकरता स्नान करायचे, सप्तसागरांचं नद्यांच्या जलामध्ये स्नान मी करणार आहे. तेव्हा देवानी तेथील एका कुंडामध्ये सप्तसमुद्र आणि सर्व नद्यांचं जल आणून एकत्र केलं. नैमिषारण्यातील ह्या कुंडाला मिश्र तीर्थ म्हणतात. यामध्ये दधीचीने स्नान केलं. योग साधनेने त्यांनी प्राणायाम केला आणि प्राणत्याग केला. तेव्हा त्यांच्या अस्थी घेण्यासाठी शरीरावरील मांस काढायचं कसं असा प्रश्न देवांना पडला.
तेवढ्यात वनातनं गायी आल्या आणि गायीनी दधीचींचं शरीर जिभेनं चाटून चाटून त्यावरील मांस काढलं. आता केवळ हाडांचा सांगाडाच राहिला. देवानी अश्विनी कुमारांच्या मदतीने विश्वकर्माने शेषनागाकडून दधीचींच्या मेरुदंडाच्या हाडापासनं वज्र बनवलं. उरलेल्या अस्थींच्यापासनं पिनाक धनुष्य, सारंग धनुष्य आणि गांडीव धनुष्य बनवलं. आता आपलं काम झालं. सगळे देव आनंदानं निघून गेले. असं कुणालाही वाटलं नाही की दधीचींच्या पत्नीला हे सांगावं, ती आत्ता आश्रमात नाही आहे, तर थांबावं, तिचं सांत्वन करून पुढं जावं, तिची पुढची काहीतरी काळजी घ्यावी, असं ह्यांच्या मनातच आलं नाही. स्वार्थ, मोह सगळ्यांनाच आंधळा करणारा असतो. देव आनंदाने निघून गेले. या घटनेच्या वेळेला दधीचींचं वय 31 वय होतं. 31 वर्षाची दधीची आणि त्यांची पत्नी शांती केवळ 27 वर्षाची होती. त्यांना 3 महिन्याचं एक बाळ होतं. देव आले, अस्थी घेऊन गेले हे त्यांच्या पत्नीला ठाऊकच नव्हतं, कारण ती बाळाला घेऊन वनात गेलेली होती. देवाने तिची चौकशी केली नाही किंवा पतीनंतर तिचं काय होईल याचा विचार सुद्धा केला नाही. परत आल्यावर तिनं पतिदेवानं बघितलं आणि तिला लक्षात आलं की हे इथं तर कुठं नाही आहेत. आणि शोधताना तिच्या लक्षात आलं अंगणात मांसाचे, त्वचेचे काय अवशेष पडलेत. तिनं दिव्य दृष्टीने ते बघितलं आणि तिनं जाणलं हे आपल्या पतींचे आहेत. आणि आपले पती आता आपल्याला सोडून देहत्याग करून गेलेले आहेत. दधीचींची पत्नी शांतीनं सती जायचा निर्णय घेतला. त्यावेळी 3 महिन्याच्या बाळाची जबाबदारी कुणावर सोपवावी असं तिला वाटलं. ज्याचा कुणी नाही त्याचा भगवंत असतो ह्या श्रद्धेनं शेजारच्या पिंपळाच्या झाडाच्या ढोलीमध्ये 3 महिन्याचं आपलं बाळ तिनं ठेवलं आणि ती सती गेली. या बाळाचा सांभाळ पिंपळावरच्या झाडावरील पक्ष्यांनीच केला. त्याला ते खाऊ पिऊ घालत आणि बाळ हळूहळू वाढलं. म्हणून जेव्हा त्या बाळाची गाठ नारद मुनीशी पडली तेव्हा नारद मुनीने त्याचं नाव पिप्पलाद असं ठेवलं. भारतीय सेनेमध्ये आपल्या देहाचा त्याग करून इतरांचा जीव वाचवणारे जे शूरवीर आहेत, जे आपल्या प्रजेचं रक्षण करतात, त्यांना सर्वोच्च परमवीर चक्रानं सन्मानित केलं जातं. त्या परमवीर चक्रावर दधीचींच्या अस्थीपासून बनवलेलं वज्र अंकित केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके यांना जेव्हा फासावर चढवायच्या आधी अंतिम इच्छा काय विचारलं तेव्हा त्यांनी दधीची ऋषींच्या प्रमाणे माझ्या शरीराचा प्रत्येक भाग इंग्रजांचा विनाश करण्यासाठी वापरण्यात यावा अशी अंतिम इच्छा सांगितली. त्यांची अंतिम इच्छा मान्य होणं शक्यच नव्हतं, कारण इंग्रजांनीच त्यांना फाशी दिलेलं होतं. अशा या थोर ऋषींना आज आपण त्रिवार अभिवादन करून आजच्या कथेचा निरोप घेऊया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.